सोलापूर शहरात सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 25,10,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जुन्या करंबा नाका परिसरात फिर्यादी यांच्यावर मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी चाकू व धारदार शस्त्रांच्या धाकाने दरोडा टाकला होता. आरोपींनी फिर्यादीकडील 23 लाख रुपये रोख रक्कम व बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 15/2026 दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना शहरातील विविध भागातून 8 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक केलेले आरोपी: शाहेद अब्दुल्डनी शेख, सोहेल हनीफ शेख, उमर फारूक जलाल शेख, मुझहर युनुस सय्यद, समीर राजमोहम्मद शेख, मोईन शौकत शेख, जमीर रफीक शेख, अल्ताफ कादर सय्यद. सर्व आरोपी सोलापूर शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत. जप्त मुद्देमाल: गुन्ह्यातील 23 लाख रुपये रोख, 3 मोटारसायकली, मोबाईल फोन, दरोड्यासाठी वापरलेली शस्त्रे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 25,10,300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे.